कालपासून ज्या थोडंसं चालू आहे किंवा नेमकी काय काळजी घ्यायची, जेवढी काळजी घेता येईल तेवढी घ्यायची आहे. लसीकरण करून आणलेलं आहे आणि इकडे खरंच आई घाबरत होती. 2 मिनटं उभीच होती अक्षरशः. नमस्कार मित्रांनो. तर बघा इकडे जे आहे घरचं तुम्ही पाहिलं असाल, पाणीच पाणी झालं होतं सर्व घरामध्ये, बेसिन वगैरे. आणि कालचं जे एवढी घाई गडबड होती सर्व डिलिव्हरीची, तर त्यामुळे आईनं जे आहे आणि किचनमधले जे आहे सर्वच्या सर्व पसारा तसाच आहे बघा. आणि इकडचं पण तसंच आहे, गव्हापर्यंत पाणी गेलेलं सेम ते. थोडंसं जे एका साईडला सरकवलं बस, आणि तसंच घाई आम्ही निघून गेलेलं आहे तिकडं, म्हणजे हॉस्पिटलला. तो शूट वगैरे आला नाही, नेमके काय घडलं तर. कारण थोडंसं एवढं बिझी होतं कालचा दिवस की तुम्ही पाहिला असाल डिलिव्हरी पण कसं झालं. तर डिलिव्हरी वगैरे जे आहे व्यवस्थित झालेलं आहे. आणि सांगायचं जसं की आता बरेच जण येणार आहे, बऱ्याच जणाला फोन पण लावले आणि रातच्यानं तर शक्य नव्हतं, पण होता लोक सकाळीच उठल्यापासून तेव्हापासून फोन वगैरे चालू झाले. तर अक्षरशः सर्वांचे कंटिन्यू फोन चालू आहे. पण ठीक आहे, ज्याला झालं त्याला रिप्लाय देत आहे आणि बऱ्याच जणांना कॉल करून सांगत आहे. तर असं आहे. आणि बरंचसं आता ते काय म्हणतात ते आईला ते उपमा वगैरे करून न्यावं लागत असते, ते पण न्यायचं आहे. आणि थोडंसं जे आहे तर आई वगैरे आलेलं नाही आहे, ते एक प्रश्न मोठा आहे. आणि किचनमध्ये पुरा पसारच आहे, करणार तर कोण करणार. तसं तिकडं सांगितलेलं आहे ताईला किंवा झालंच तर बनवून घे म्हणून. ते जास्त त्या दिवशी भेटीला आले होते अक्षरशः, पण कालच्या नाईटला शक्य नव्हतं किंवा कोण येईल कोण नाही, त्याच्यामुळं फोन वगैरे केलेच नाही रचना. ताई पण वगैरे आले नाही, तर ते करून ठेवलेलं आहे, ते घेऊन जायचं आहे गरम पाणी आणि ते उपमा वगैरे. तर काय अक्षरशः खूप सारी काही आहे. आणि व्हिडिओज फ्रेश वगैरे झालेलं आहे. आईला चल म्हटलं तर आईला पण तिथं आवश्यक होतं, कारण एका इकडं बाळाकडे बघायला लागत आहे आणि एका इकडं राधिकाकडे बघत लागत आहे. त्याच्यामुळे दोघीजण दोन्ही इकडे थांबलेले आहे. आणि फक्त थोडंसं नाश्ता वगैरे आणि गरम पाणी घेऊन जावं त्यासाठी इकडे आलेले आहे. पण तिथून पाहिलं असेल काहीच सध्या मेळ नाही आहे, कशालाच मेळ नाही आहे. पूर्ण जी आहे पसार झाला घरामध्ये. पण तर ठीक आहे, थोडंसं जे आहे तिकडं जायचं आहे दवाखान्यामध्ये. आईचं जे आहे कालपासून ज्या थोडंसं चालू आहे किंवा नेमकी काय काळजी घ्यायची, जेवढी काळजी घेता येईल तेवढी घ्यायची आहे. आणि सकाळी ताईच्या इकडे गेलो, तिकडं तुम्हाला पाहिलंच घरी काय होतं काय नाही, किती पसार झाले होता घरी. त्याच्यामुळेच तर इकडं ताईकडूनच आणलेलं आहे आणि तेच शिरा वगैरे खाणं चालू आहे. आणि गरम पाणी पण आणलेलं बॉटलमध्ये. बस सर राऊंड वगैरे चालूच आहे तसे सरांचे पण. आणि मेन म्हणजे रिपोर्ट वगैरे आलं सर्व. ब्लड ग्रुप जे आहे बाळाचं सर्वात महत्त्वाचं आहे ब्लड ग्रुप. तर जसं सांगितलं होतं याच्या आधी पण, राधिकाचं जे ब्लड ग्रुप आहे ते आहे बी निगेटिव्ह आणि माझं ओ पॉझिटिव्ह. त्याच्यामुळे बाळाचं जे ब्लड ग्रुप आलं ते आलं ब्लड ग्रुप आहे ओ पॉझिटिव्ह. त्याच्यामुळं जे आहे सध्या एक इंजेक्शन वगैरे देण्यासाठी द्यायचं असते. जर बाळाचं जर आईच्या अपोजिट असलं, म्हणजे जसं राधिकाचं निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह असलं तर ते इंजेक्शन द्यावं लागते. आणि तेच जर बी निगेटिव्ह असतं बाळाच्या लेवलचं तर मग तेवढं काही इंजेक्शन वगैरे द्यायचं काम नसतं. ठीक आहे, आता बरंचसं लसीकरण आहे ते पण होणार आहे. BCG, पोलिओ, म्हणजे तिकडं बाळ आहे सध्या, त्यासाठीच थोडंसं जे आहे. आणि इकडे राधिका तीच चालू आहे, ऑटो वगैरे पण आहे. आणि कालपासून जे आहे रात्रीपासून फोन चालू झालेले आहे, कंटिन्यू फोन चालू झालेला आहे. कोणाचा फोन येत आहे कोणाचा येत नाही आहे. तसं आहे बरंचसं आहे. वातावरण पण तसं आहे. चालते, ठीक आहे मग. मामा येणार आहे, ताई येणार आहे, बरेच जण येणार तर ठीक आहे. तरी आता मेन म्हणजे तर सर्व तपासण्या झालेल्या आहे, ब्लड ग्रुप वगैरे. आणि इकडं मेडिसिन पण आणलेलं आहे, बरंचसं सर्व मेडिसिन वगैरे आहे इकडं जे काय ते.
आणि मेन म्हणजे सर्वात सांगायचं झालं तर आणखीन पण बाळाला थोडंसं जे आहे कालपासून आता रात्री डिलिव्हरी झालेलं आहे. किती वाजता झालेलं जवळपास 2 वाजता ते पाहिलं असेल कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि आजचा दिवस जे आहे ते पण शुभ दिवस म्हणतात. चांगला दिवस आहे आजचा पण. चांगल्या दिवसची डिलिव्हरी झालेली तशी. हां आणि आजची तारीख पण व्यवस्थित आहे. आजची तारीख आहे ही कालच्या तारखेमध्ये आहे. आजची तारीख 26 नोव्हेंबर आहे. 26/11. हां हां संविधान दिन वगैरे त्याच्यामुळं चांगलंच आहे. पण ठीक आहे थोडंसं जे आहे आता होईलच. बाळाला पण जवळ येतील इकडं राधिकापाशी. तो पण तर थोडंसं थांबावं लागणार आहे. चला असं आहे. बरं चला मेडिसिन वगैरे आहेत चालू कंटिन्यू. आणि लसा पण सांगितल्याच आहे 2-3 जे आहे ते द्यायचे. हो चालतं सर. हां अँटीडी पण आहे सर्व. तर असं आहे सर्व वगैरे. आणि आता लसीकरण पूर्ण करायचे आहे. इंजेक्शन गोळ्या औषधी आहे. बाळाला तसं जास्त दाखवता येत नाही आहे. त्याच्यामुळे जास्त आपण घेत नाही शूट. कारण ते म्हणतात दाखवता नाही 2-3 दिवस तरी दाखवा नाही लागत. त्याच्यामुळंच आहे ना. बाकीचं अँटीडी वगैरे इंजेक्शन आहे. लसीकरण करायचे आहे. बरं लागत आहे सर्व व्यवस्थित. त्रास होतोस कोणत्या गोष्टी? हो ना. बघ बरं आता जो काठचा त्रास होता. एक डिलिव्हरी म्हणजे आईचा पुनर्जन्म. आणि जे असतात सहजासहजी घरच्यांना सर्वांनी हजर असायलाच पाहिजे डिलिव्हरीच्या वेळेस. जेवढे जण असतील तेवढे जण. पण माझे पण तुम्हाला माहीतच आहे कालपासून एवढी चिंता होती, घाई गडबड होती, अक्षरशः काही सुचत नव्हतं. हां आणि बरेच जण व्हिडिओसाठी म्हणत असतील किंवा तुम्ही म्हणजे डायरेक्ट व्हिडिओ कसे घेता. तर कसं असतात हे जे आहे फिलिंग आहे म्हणजे दुःख एक, त्यानंतर वेदना वेगळ्या आणि काहीकडं काय म्हणतात उत्सुकता एक वेगळी आणि आईचं जे आहे ते पण वेगळं. हां त्याच्यामुळे हा व्हिडिओ घेतलेला आहे. आणि आपलं जर व्हिडिओ तुम्ही पाहिला ना बारकाईपासून तर सर्व त्यातनी हे केलेलं आहे. तुमचा राग, तुमचं जे आहे उत्सुकता, तुमचं त्याच्यानंतर काय म्हणतात काळजी कशी करतात. हां आता थोडं आहे. जेवढे बारीक टिपटे आले शूट तेवढे टिपणे घेतलेले आहे. ठीक आहे आता व्यवस्थित आहे सर्व. आणि तुम्हाला माहीतच पडणार आहे जे काय ते पुढच्या शूटमध्ये. तोपर्यंत आपला व्हिडिओ वगैरे कंटिन्यू बघायचा तुम्हाला. डॉक्टर लोकांनी खूप घाबरून द्यायचं. हो आधी घाबरणंच आहे ना. तर त्याच्यात आपण जेव्हा बसलो ना सर्वांना घास टाकून देतो. हो ना. जेवता उठलो होतं आपण अक्षरशः. नेमकं काय होते नॉर्मल होते कसं झालं एवढं टेन्शन आलं ना. मग सर्व काळजी करायचं काम टायमात सगळं व्यवस्थित. तारीख पण पद्धतशीर सर्व व्यवस्थित आहे. चीजर सांगितलं होतं पण व्हिडिओ सर्व नॉर्मल वगैरे झालं त्याच्यामुळंच टेन्शन. चला आता औषधं हो आता लसीकरण पण महत्त्वाचं आहे ना सर्व. हां चालते. आई त्यासाठी घेऊन गेलेले आहे. तिकडे पण जायचं आहे तोपर्यंत. हो सर्व व्यवस्थित होणार आहे. काळजी करायचं काम नाही. आता लोक काळजी झालं नाही. काळजी केली आपण. देवाचं केलं सर्व केलं त्याच्यानं आपलं सक्सेस भेटलं, यश भेटलं. आता शेवटी जो प्रश्न वेगळा असते मुलगा झाला मुलगी झाली. तर आता जे आहे लसीकरण करून आणलेलं आहे. आणि इकडे खरंच आई घाबरत होती. 2 मिनटं उभीच होती अक्षरशः पाहत होती किंवा नेमकं काय नाही. हो ना लढत होतं ना ते लस देताना. असं पाण्याचं शूट वगैरे तर काय व्हिडिओ कधी घ्या तसं चुकीचं वाटलं ते. त्याच्यामुळे ठीक आहे म्हटलं. आणि मेन म्हणजे आता सर्व झालं लसीकरण वगैरे. पण जेवणाची पण सोय लावायची आहे. फोनवर पण चालू आहे सर्व काही. आणि लसीकरण वगैरे झालेलं आहे. मेन जे चालू आहे सर्व गडबड. आणि शांततेत झोपलेलं आहे कारण लसीकरण झाल्यावर मेन झोप असते त्याच्यामुळे शांत झालेलं आहे एकदम. ठीक आहे आता आहे तर चला हे निघायचं आता घरी. कारण घरचं पण जे आहे पूर्ण चांगलंच आहे. घरचा विषय वेगळा आहे. उभं राहणंही कठीण झालेलं आहे. असं काम झालेलं आहे घरी त्याच्यामुळे वेळ लागणार आहे. पण तरी जेवढं लवकर झालं तेवढं लवकर मी येणार आहे आता 1 तासात. तर मित्रांनो इकडे आत्ताच घरी आलेलं आहे. आणि थोडंसं फ्रेश वगैरे होऊन लगेच आईनं स्वयंपाक करायला लागलेले आहे. सर्व काय केलेलं आहे. डाळ भाजी केली, पोळ्या केल्या. वेळेवर एवढं घाई असते ना तर काहीच सांगत. मेन म्हणजे कसं आहे सकाळी जसं नाश्त्यात नेलं शिरा वगैरे
तर राधिकासाठी अर्जंट होतं म्हणून आईला आणलेलं आहे घरी. त्याच्यामुळे ठीक आहे, थोडंसं आराम कर. सर्वात महत्त्वाचं, रात्र जी आहे खूप व्यस्त गेलेली आहे, त्याच्यामुळे आराम खूप आवश्यकता आहे. कामं तर नंतर अर्जंट होऊ शकतात, कारण आहे तिथं सध्या 2-3 जण आहे राधिकाशी, बाळापाशी पण आहे सर्वजण, सर्व व्यवस्थित राहतात. त्याच्यामुळे थोडासा आराम आहे. आता जे आहे 2 दिवसानंतर म्हटलं चालते, 3 दिवसानंतर आता थोडंसं जे आहे डोळ्यात जसं म्हणजे आराम केला तर होऊ शकते. कारण कालपासून जे आहे आईचं आणि मामीचं कंटिन्यू चालू होतं. थोडंसं काही आराम नाही, रात्रभर पण नाही आणि दिवसाला तर नाहीच आहे. 2-3 दिवस असेच चालू आहे सर्व. त्याच्यामुळं हां, गरम पाणी कर थोडंसं. आणि घाई सर्व चालू आहे तरी असं आहे. त्या मनानं व्यवस्थित आहे सर्व. आणखी आता आहे बरेच जण येणं चालू आहे, बरेच जण फोन पण चालू आहे तर कंटिन्यूमध्ये. बघा सर्व असंच आहे जसंच्या तसंच. आणि त्या दिवसाचा जर विचार केला तर वेगळाच आहे. तिथून पाहिलंच आहे मेन काय झालं होतं. नेहमीप्रमाणे आई गंज ठेवते आणि चुकून कधी तेव्हा बेसिन वगैरे करते तर ते नट चालूच राहिलं त्या दिवशी. कसं असते बऱ्याच वेळा का होते माहिती आहे का, एका बोरवरती 4 मोटर लागलेला आहे. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आपण याच्या आधी. पण ते काय होते की बाकीच्यांना जरी चालू केलं तरी हे बेसिनमधला नट चालू होते ॲटोमॅटिक. जरी एकाच ठिकाणी असेल म्हणजे दवाखान्यात जरी तिथल्या इथंच असेल, पण शेवटी दोन्हीकडे लक्ष देणं सोपं नसते. घरचं पण लक्ष द्या आणि बाहेरचं पण लक्ष द्या. आणि आहेच म्हणा कंटिन्यू आईलाच माहीत आता काय असेल तर. खरंच पण आपण जे म्हटलं होतं आई खूप करत आहे. तुम्ही पाहिलं असं आता साहजिक नाही, व्हिडिओमध्ये सांगायचा उद्देशच नाही आहे. पण कालपासून जर पाहिलं तर थोडंसं काही आईला शांत नाही किंवा दम वगैरे नाही आहे, चालू चला असं आहे. शेवटी डबा पॅक करून देणार आहे आणि लगेच जायचं आहे हॉस्पिटलला. पण आताही उशीर झालेला आहे बराचसा, जवळपास 3 वाजत आलेले आहे. या टायमाला आता डबा म्हणजे तुम्हाला माहीतच आहे काय कंडिशन. तर ठीक आहे, जे आहे ते व्हिडिओच्या हिशोबानं घ्यावं लागतं सर्व. सोबत येणार आहे का थांबतो? ठीक आहे, मी जातो डबा वगैरे घेऊन त्यांना. हो, नंतर शांततेने घ्यायला येईल तुला 4-5 वाजता. हो, आकाश पण आलेला आहे म्हणजेच बाळाचे मामा. हां, आणि सोबत जिलेबी पण आणलेली आहे ना. हां, चांगलं आहे, चांगला. मग तर तुम्हाला माहीतच आहे आकाश कोण आहे. तर आकाश जे आहे इथं बँकेतच आहे ऑलरेडी कामाला. नेहमी येणं जाणं याच्या आधी पण झालेलं आहे. त्याच्यानंतर त्या दिवशी वाढदिवस पण झाला आकाशचा, ते पण पाहिलं असेल तुम्ही केक वगैरे कापताना. आणि गाडीचा पण एक व्हिडिओ आलेलाच आहे त्याचा पण. तर असं आहे, आज खूप खुश आहे कारण की आमच्या घरी हां गोड बातमी भेटलेली आहे. त्याच्यामुळं सर्व व्यवस्थित आहे, काळजी करण्याचं होतं काही काम नाही. तरी हा आता जे आहे व्हिडिओ आता इथंच आपण संपत आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.